रामकृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 9 मार्च 2025 वार रविवार। तर आम्ही निघालेलो आहोत जालन्याला। तर कुठे चाललोय आणि कशा करता चाललोय आणि कोणाला भेटायला चाललोय तर माझ्यासोबत नक्की जोडून राहा। तुम्हाला मी नक्की सांगत राहील की आज आम्ही खास व्यक्तीसाठी भेटायला चाललोय जे आमच्या सोबत परिक्रमेमध्ये होते, त्यांच्या इकडे मी चाललेली आहे आणि कशा करता चाललेलं आहे ते पण बघू। चला जाऊयात जालन्याला। मी चाललेलो आहोत आता आळंदीला, घाटातून चाललेलो आहोत। ऊन पण खूप जास्त आहे। चाललेलो आहोत आळंदीमध्ये, थोडंसं काम होतं माझं ते झालेलं आहे आणि निघतोय पुढच्या प्रवासासाठी। अक्रापूर मधून आम्ही आलेलो आहोत रांजणगाव या ठिकाणी। गणपती बाप्पा मोरया। आलेला होता आता नगरच्या जवळ जवळ, रांजणगाववरून निघालो होतो। दर्शनासाठी थांबलेले नाही कारण अजून एक गणपतीला जायचं आहे, राजूरच्या गणपतीला। तर बघू वेळ भेटला तर तिथे दर्शन घेऊ। आता चाललेलो आहोत, नगर जवळ आलेला आहे। ऊन पण खूप जास्त झालेलं आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी चाललेलो आहोत तिकडे तर खूप जास्त प्रमाणात ऊन आहे मराठवाड्यामध्ये। मी अहिल्यानगर पासून आता जातोय बायपासने, सिटी मध्ये जात नाहीये कारण की सिटीतून खूप गर्दी असते। तर संभाजीनगरला निघतोय आम्ही बायपासने। बघा खूप छान असं रोडचं काम झालेलं आहे, सगळीकडे छान रोडची कामं झालेली आहेत। पटपट पण रस्ता उरकतो। बघा बायपासने चाललोय। ऊन पण खूप जास्त आहे, झाडं सुकलेली आहेत। नगरच्या पुढे संभाजीनगर रोडला पांढरीचा पूल या ठिकाणी आहोत। घाट आहे हा। समेत असताना असे डोंगर वगैरे लागायचे, तर खरंच हे डोंगर आणि हा निसर्ग पाहून पुन्हा एकदा परिक्रमेची आठवण जागृत झालेली आहे। खूप छान वाटते। अशाच जंगलातून डोंगरातून आम्ही प्रवास केलेला आहे आणि खरंच विश्वास बसत नाहीये असा निसर्ग आणि असा डोंगर बघितल्यानंतर की आपण अशा परिसरातून गेलेलो आहोत, परिक्रमाचा प्रवास केलेला आहे। छान वाटते। तर इथे रस्त्याच्या कडेला काकडी वगैरे होती विकायला, तर या मावशीकडून आम्ही घेतलेली आहे काकडी खाण्यासाठी। आईला काकडी खायची होती तर बघा इथून काकडी घेतलेली आहे, घेतलेली आहे आणि पुढे निघालेला आहोत। संभाजीनगर आहे आमच्यापासून 45 किलोमीटर अंतरावरती। काकडीचा आनंद घेतलेला आहे आणि आज आहे फायनल मॅच आहे भारत वर्सेस न्यूझीलंड। तर ती मॅच पण बघत आहे, त्याचा पण आम्ही आनंद घेत आहोत आणि चाललेलो आहोत पुढे। तर बघा कुठे जाणार आहोत, कोणाला भेटायला जाणार आहोत, म्हणजे चाललोय जालन्याला पण कोणाला भेटायला चाललेलो आहोत, कशासाठी चाललोय तर असेच जोडून राहा, नक्की समजेल। बघा आई मागे आम्ही आलेलो आहोत संभाजीनगर मध्ये। अजून पुढे जायचं आहे, 150 किलोमीटरचा प्रवास आहे। 150 नाही म्हणतायत, 120 किलोमीटरचा तरी प्रवास आहे। जालना या ठिकाणी जायचं आहे, जालन्याहून थोडस पुढे जायचं आहे आणखी। संभाजीनगर पासून जालन्याला या रस्त्याने आम्ही आता वळतोय। कंटिन्यू ऑन नॅशनल हायवे 752 I for 3 kilometers। संभाजीनगरवरून जालन्याला जातोय, 49 किलोमीटर अंतरावरती आहे। आम्ही जालन्यावरून आलेलो आहोत राजूर गणपती या ठिकाणी। तर दर्शन घेणार आहोत गणपती बाप्पांचं आणि मग पुढे अजून जाणार आहोत। तिथून पुढे अजून 25-30 किलोमीटरचा प्रवास राहणार आहे आणि नक्कीच बघा आम्ही कोणाकडे आलोय, कशासाठी आलोय आणि भेटण्यासाठी आलोय खास करून। तर चला जाऊयात। ते बाबा आपल्यासोबत परिक्रमेमध्ये होते, तर कोणते बाबा आहेत तिथे गेल्यावरच तुम्हाला समजेल। तर चला जाऊयात। तर हे आहे राजूर, अष्टविनायकापैकी एक गणपतीचं ठिकाण आहे। या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत, दर्शन घेऊन परत पुढे निघणार आहोत।
आहोत राजूरच्या गणपती बाप्पांच्या मंदिराजवळ. तर हे मंदिर दिसत आहे. आता गाडी खाली पार्किंग करणार आहोत आणि मग नंतर पुढे जाणार आहोत. इथे गाडी पार्किंग केलेली आहे आणि इकडे आहे बाप्पांचं मंदिर. आई आणि पप्पा चाललेले आहेत समोर. तर इथून वरती आहे रस्ता जाण्यासाठी. तर चला जाऊयात. इथे बघा दुकानं आहेत. प्रत्येक तीर्थक्षेत्र ठिकाणी अशी दुकानं असतात. तर आई इथे नारळ घेत आहे आणि समोरच बाप्पांचं मंदिर आहे. तर गणपती मंदिराजवळ आलेलो आहोत. इथे चप्पल काढायचं स्टँड आहे. इथे चप्पलच्या स्टँडला चप्पल काढलेली आहे आणि आता आतमध्ये प्रवेश करतोय. मी पहिल्यांदाच आलेले आहे राजूर गणपती ठिकाणी. इकडे आहे पाण्याची टाकी. खूप छान आहे. आतमध्ये करते प्रवेश. इकडे पण आहे चप्पलचं स्टँड. हा मंदिराच्या आतील परिसर आहे. निसर्गरम्य वातावरणात आणि शांत ठिकाणी मंदिर आहे. इकडे सनसेट आहे आणि आलेलो आहोत बाप्पाच्या जवळ. मंदिराच्या आतील हा परिसर आहे. जाऊयात बाप्पाच्या दर्शनासाठी. गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आणि मला पंडितजींनी प्रसाद पण दिलेला आहे. तर चला जाऊयात आता पुढे. ते आहे महादेव विठ्ठल मंदिर. इकडे पप्पा नारळ फोडत आहे आणि आता चाललेला आहोत पुरातनकालीन महादेव विठ्ठलांचं मंदिर आहे या ठिकाणी. झालेलं आहे दर्शन. तर हे राजूर गणपतीचं गाव आहे. हे दिसत आहे बघा. खूप छान निसर्गरम्य वातावरणात आणि शांततेच्या ठिकाणी मंदिर आहे. चला जाऊयात. पुढे जायचं आहे. इकडे अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे. निघतोय आम्ही आता पुढच्या प्रवासासाठी. अगदी 15 ते 20 मिनिटातच दर्शन झालेलं आहे आणि निघालेलो आहोत. कारण की वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. का चाललोय, कोणाकडे चाललोय लवकरच कळणार आहे. तर आता गाडीत बसून निघालेलो आहोत पुढच्या प्रवासासाठी. अजून 25 ते 30 किलोमीटर अंतर जायचं आहे. चला आजचा दिवस पूर्ण प्रवासामध्ये गेलेला आहे. जाऊयात. सकाळी आम्ही जवळजवळ 10:30 पावणे 11 वाजता निघालो होतो. आता वाजलेले आहे 6:30 पावणे 7. अजूनपर्यंत पोहोचलेले नाही. दिवस मावळायला आलेला आहे आणि आता काही वेळातच पोहोचतोय. तर ते बाबा आमची वाट बघताय. जवळजवळ 4 वाजल्यापासून बाबा आमची वाट बघताय. पुढे एक फाटा आहे. त्या फाट्याच्या तिथे मग आपण नेमकं आज कोणाकडे आलेलो आहोत, काय कारणासाठी आलेलो आहोत, मी तुम्हाला तिथे गेलो नक्की सांगेन. तर चला जाऊयात.
तर मी सकाळी निघल्यापासून सर्वांना सांगत होते की आज मी कुठे जाणार आहे, कोणाला भेटायला जाणार आहे आणि कशा निमित्त जाणार आहे. तर मी आलेले आहे जे नर्मदा परिक्रमेत आपल्यासोबत होते, जालन्याचे खापरखेडा गावचे मुकरदम बाबा, त्यांची इथे मी आलेले आहे आणि त्यांनी माझी आज कीर्तन रूपी सेवा त्यांच्या गावामध्ये ठेवलेली आहे. तर त्या निमित्तानं बाबांचंही भेटण्याचा योग झालेला आहे. त्यांच्या परिवाराला भेटले, खूप छान वाटलं. आणि आमचे बाबा खूप प्रेमळ आहे, त्या प्रेमळ स्वभावामुळे मी त्यांच्यासाठी एवढ्या लांबून आलेले आहे. तर खूप छान वाटलं. तर चला जाऊयात, कीर्तनाची आता वेळ झालेली आहे. मी पण इकडे रेडी झालेली आहे, साडी वगैरे घातलेली आहे आणि गावातली काही मंडळी आहेत बघा. नर्मदे हर. निघालेलो आहोत आम्ही घरून आणि बसलेलो आहोत गाडीमध्ये कीर्तनाला जाण्यासाठी. तर 1 किलोमीटर अंतर आहे ज्या ठिकाणी जायचं आहे. तर पंचपदी सुरू झालेली आहे, तर काही क्षणात पोहोचतोय. चला जाऊ. तर चला, कीर्तनाची सेवा झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत 12. तर आम्ही इथेच थांबणार आहोत आणि उद्या सकाळी जाणार आहोत, कारण की आज दिवसभर पूर्ण प्रवास झालेला आहे, खूप दमलेलो आहोत. तर आज इथेच थांबून उद्या निघणार आहोत परत जाताना. मध्ये रामकृष्ण हरी. तर काल आम्ही इथेच थांबलो होतो बाबांच्या इथे, कारण खूप लेट झालं होतं आणि कालचा दिवसभराचा प्रवास होता, त्याच्यामुळे कीर्तन संपल्याच्या नंतर इथेच मुक्काम केलेला आहे. आणि बाबांचं घर शेतात आहे बघा, खूप छान वाटतंय. सकाळ सकाळी पूर्णा नदीच्या किनारी बाबांचं गाव आहे आणि इथेच थांबलो होतो. शेत आहे, शेतीच्या कडेलाच घर आहे बाबांचं. इकडे जनावर आहेत. छान वाटतंय, निसर्गरम्य वातावरणात पुन्हा एकदा परिक्रमेची आठवण झालेली आहे. तर चला आता स्नान वगैरे करूयात आणि निघूयात. बघा बाबांच्या शेतामध्ये घराच्या शेजारी इथे त्यांनी बघा कुट्टी जनावरांसाठी कापून ठेवलेले भरपूर, पूर्ण आतमध्ये शेड आहे. खूप छान वाटते, निसर्गरम्य वातावरण आहे. आणि इकडे आहे पूर्णा नदी आणि पलीकडे आहे एक गाव, पण आता सध्या पाणी नाहीये नदीला. गावाकडचं वातावरण वेगळंच असतं. इकडे आहेत बकऱ्या. स्नान झालेलं आहे, आवरून झालेलं आहे. आता निघायचं आहे थोड्याच वेळात. इकडे पप्पांचं गाडी साफ करणं चालू आहे. मागे आहे बाबांचं घर. खूप छान वाटलं. काल कीर्तन सेवाही छान झाली. गावातली लोक येतात ते मला भेटायला बघा, पाठीमागे घरी आलेले आहेत. तर चला जाऊया आतमध्ये, त्यांना भेटूयात. आपण निघतोय, सर्वांचा निरोप घेतोय. आणि इकडे आलेले आहेत सुभाष महाराज, जे आपल्या सोबत परिक्रमेत होते बघा. सगळेजण निरोप देतोय आम्हाला. आता ही आहे बाबांची पूर्ण फॅमिली. नर्मदे हर. गावांमध्ये सगळीकडे बोलवलेलं आहे, तर खूप छान वाटतंय. चालेल आहोत बघा. समोर दारांच्या रांगोळी आहे, खूप छान वाटतंय. चला जाऊयात आतमध्ये. इथे आम्ही आलेलो आहोत आणि हा परिवार आहे. सगळेजण मला भेटायला आलेले आहेत. सर्वांनी औक्षण केलेलं आहे. आता पब्लिक अजून अर्धा घंटा 1 घंटा उठत नव्हती, म्हणजे गोडी लागली होती. मी बाबांच्या घरी आलेलो आहोत. चाय प्रसादी झालेली आहे आणि सगळ्यांनी काल कीर्तन ऐकून खूप जास्त मला प्रेम दिलेलं आहे. तर बघा मुकरदम बाबांचं गाव आहे आणि बघा सगळ्या मैयांनी माझं खूप छान स्वागत केलं, औक्षण केलं. बाबांच्या इथं आलो, खूप छान आनंद वाटला. बाबा कसं वाटलं?
एकदम छान वाटलं म्हणूनच आवड लागली ना. चालेल. नर्मदे हर. निघायची वेळ झालेली आहे. निरोप घेतोय सर्वांचा. निघायचं आहे परत पुन्हा पुण्याकडे प्रस्थान करतोय. आपले सुभाष महाराज मिस्त्री बाबा आहेत आणि बाबांची ही सर्व फॅमिली आहे. मुकरदम बाबांचा निरोप घेतोय. चला बाबा येतो. नर्मदे हर. चला सर्वांचा निरोप घेतलेला आहे आणि निघालेलो आहोत आम्ही पुण्याकडे. तर चला जाऊयात. खूप छान वाटलं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर आम्ही थांबत नाहीत. म्हणजे ज्या गावात कीर्तन झालं तिथे थांबत नाही. आणि त्याचं कारण असं आहे की बाबांनी खास करून बोलवलं होतं आणि बाबांच्या प्रेमाखातीर मी आले होते. तर बाबा म्हटले की थांबून न जा. बाबांनी 2-3 दिवस थांबण्याचा आग्रह केला होता. पण पुढचे पण काही कार्यक्रम आहेत. तर मग काल रात्री थांबलो आणि निघालो. खूप छान वाटलं. आणि जवळजवळ सकाळी आम्ही 8-8:30 वाजता घरातून निघलो. आता वाजलेले आहेत 10-10:30. जवळजवळ 10 ते 15 घरी आम्हाला चहा पाण्यासाठी बोलवलं होतं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी बोलवलं होतं अजून. पण म्हटलं चला जाऊयात. वेळ पण कमी होता. परत जाणं पण आहे पुढे. तर जास्त नाही 7-8-10 घरी जाऊन आलेलो आहोत. खूप छान वाटलं. खूप जास्त आनंद दिला. आणि गावाकडे खूप जास्त प्रेम देतात हो लोक. पैशांचं काही हे नसतं. खाणं पिणं खूप छान सोय केली. आनंद वाटला. तर चला निघूयात आपण पुढच्या प्रवासासाठी. जालना सोडून आम्ही आता संभाजीनगर मध्ये केलेला आहे प्रवेश. पुन्हा चाललेला आहोत घरी. बघा संभाजीनगर. तर आम्ही संभाजीनगर मधून आपल्या महाराष्ट्राचं वैभव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून आम्ही चाललेलो आहोत. जय शिवराय. तर आम्ही संभाजीनगर क्रॉस करून आता श्री क्षेत्र देवगड संस्थान या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत. इथून आतमध्ये 5 किलोमीटर अंतरावरती आहे. तर हे आहे समोरचं प्रवेशद्वार. देवगड संस्थानाकडे आम्ही चाललेलो आहोत. दत्तगुरूंचं मंदिर आहे त्या ठिकाणी. चलो आतमध्ये जाणार आहोत आता. देवगड संस्थानाची इथे आम्ही आलेलो आहोत आणि आता जाणार आहोत दर्शन वगैरे घेऊन. परत पुढे जायचं आहे शनी शिंगणापूर या ठिकाणी. तर चला जाऊयात. इथे गाडी केलेली आहे पार्किंग आणि निघालेलो आहोत दर्शनासाठी. तर चला जाऊयात. ऊन पण खूप जास्त आहे. माझ्या डोळ्यावर एवढी भयंकर झोप आलेली आहे. खूप छान स्वच्छता खूप आहे या ठिकाणी. तर इकडे आहे गोशाळा आणि इकडे दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहोत. इकडे आहे यात्रेकरूंसाठी निवासस्थान. खूप मोठे मोठे प्रशस्त असे हॉल आहेत. इकडे रूम आहेत. आमच्या मातोश्री चाललेल्या आहेत बघा. इकडे आहे मेन गेट आतमध्ये जाण्यासाठी. तर चला जाऊयात आतमध्ये.
इथे बघा मंदिरात जाण्यापूर्वी काही रूल्स आहेत ते लिहिलेले आहेत. खूप छान निसर्गामध्ये आहे. तर आतमध्ये चाललेलो आहोत आता. मेन महाद्वार आहे. समोर आहे कीर्तन मंडप. इथं लिहिलेलं आहे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. तर नियमाचं पालन करूयात आणि जाऊयात दर्शनासाठी. आमचं दर्शन झालेलं आहे आता आणि बाहेर पडलेलं आहोत. तर संगम आहे तिकडे जाणार. आज एकादशी आहे त्यानिमित्तानं संस्थानात दिंडी येत राहते. तर चला जाऊया. संगम आहे या ठिकाणी खाली. तर संगमाकडे चाललेलो आहोत. तर इकडे आहे प्रवरा नदी. इकडे शेती आहे. प्रवरा नदी. तर चाललेलो आहोत खाली प्रवरा नदीकडे. खरंच हे दृश्य बघून नर्मदा मैयाची आठवण आली. नर्मदे हर. आतमध्ये मासे पण आहेत बघा. त्यामध्ये आम्ही हातपाय धुतलेले आहेत. आज एकादशी आहे. तर खूप छान आज आमचं दर्शन झालेलं आहे. छान वाटलं बघा. मागे आहे प्रवरा नदी. आश्रमाच्या आतील हा परिसर आहे. आता वरती चाललेलो आहोत. नंदीला ज्या आजन वृक्षाच्या झाडाखाली सगळेजण साधना करतात, ज्ञानेश्वरी पारायण करतात. तर माझ्या पाठीमागे हे जे पूर्ण झाडी दिसत आहे पूर्ण आजन वृक्षाची झाडी आहे. तर या ठिकाणी बरेच जण साधना तप वगैरे करत असतात. बघा हे पाठीमागे झाड आहे. तर आम्ही ते थांबलेलो आहोत. दर्शन झालेलं आहे आणि बाहेर पडलेलो आहोत आता. म्हणजे बाहेर चाललेलो आहोत. खूप छान निसर्गरम्य वातावरणात शांतता स्वच्छता खूप छान आहे. आणि झालंय दर्शन मस्तपैकी बघू शकता बघा. आणि आता निघलेलो आहोत पुढे. आता जायचं आहे शनी शिंगणापूरला. महाराज होते जे म्हणजे लहानपणापासून आम्ही ज्या ठिकाणी मी कीर्तन शिकायला होते सांप्रदायिक त्या ठिकाणी ते ओळखीचे होते. ते देवगड संस्थानामध्ये असतात. त्यांची गाठभेट झालेली आहे आणि आता निघलेलो आहोत. तर निघालेलो आहोत आम्ही पुढच्या ठिकाणासाठी शनी शिंगणापूरला जाण्यासाठी निघालेलो आहोत. झालेलं आहे इथलं दर्शन. खूप छान दर्शन झालं. खूप छान वाटलं. चला जाऊयात. तर चला देवगड संस्थानाचं दर्शन झालेलं आहे दत्त मंदिराचं आणि आता चाललेलो आहोत शनी शिंगणापूरला. चला जाऊयात. सोनई राहुरी शिर्डी इथे आलेलो आहोत आता आणि दर्शन वगैरे घेणार आहोत. चला जाऊया दर्शनासाठी. खूप दमलेले आहे. झोप आलेली आहे मला. गाडी पार्किंगला लावलेली आहे.
तर आम्ही जे देवाला वाहण्यासाठी सामान लागत होतं तेल वगैरे ते सगळं घेतलेलं आहे आणि आता चाललेलो आहोत दर्शनासाठी. तर चाललेलो आहोत दर्शन घेण्यासाठी. इकडे गेट आहे समोर, इथे चप्पल काढलेली आहे सगळ्यांनी, तर आम्ही पण चप्पल काढतोय आणि जातोय मंदिराकडे. आतमध्ये चाललेलो आहोत दर्शनासाठी. इथे जो कापड होता तो इथे लावावा लागतो, तर पप्पांनी कापड लावलेला आहे आणि या ठिकाणी नारळ अर्पण करण्यासाठी आहे. तर चला जाऊया आतमध्ये. दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत इथे. दर्शन झालेलं आहे आणि निघतोय आम्ही पुढे आता. तर आई इथे पंडितजींना विचारतीये. शनी शिंगणापूरमध्ये एकही दुकानांना किंवा घरांना इथे दरवाजा नाहीयेत. हे बघा, त्याला शटर पण नाहीये. दर्शन झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहोत, बसलेलो आहोत गाडीमध्ये. तर मला इथे एक विशेष वाटलं की आई आम्हाला सांगायची. तर लहानपणी वगैरे आलेलो आहोत आम्ही शनी शिंगणापूरला, त्याच्यानंतर काय फारसं येणं झालं नाही. पण आई सांगायची की शनी शिंगणापूरला दरवाजे नाहीत, बँक असू दे कोणतं. पण आता जर प्रत्यक्षात बघितलं ना तर खरंच सगळे समोर दुकान आहेत. तुम्हाला ही सगळी दुकानं आहेत. इकडे हॉटेल पण आहे एक. ही जी सगळी दुकानं आहेत या दुकानांना चौकटीच नाही, दरवाजेच नाही, फक्त पडदे वगैरे लावणार किंवा असं काचेने पॅक केलेलं राहणार. पण एकही दुकानांना या ठिकाणी शटर नाहीये. खरंच खरंच महात्म्य आहे इथे. जागृत देवस्थान आहे अजून. तर चला निघूयात. शनी शिंगणापूरवरून निघालो, आता आलेला आहोत अहिल्यानगरला. तर जवळजवळ अर्धा तासात अहिल्यानगरला आलेला आहोत. आता वाजलेले आहेत 5:30 पावणे 5 झालेल्या, 5:15 झालेले आहेत. तर अजून 2.5-3 तास लागतील जाण्यासाठी. आई बघा मागे. बरोबर आहे. हा, खूप छान वाटलं. आज दर्शन वगैरे झालं, सगळ्यांच्या गाठी भेटी झाल्या. बाबांकडे गेलो. सातपुते बाबा येणार होते कीर्तनाला, पण झालं असं की सातपुते बाबा येणार होते तर त्यांच्या गावाची तर रोडचं काम चालू होतं. रोड सगळा उकरून ठेवलं होतं, त्याच्यामुळे त्यांना येता आलं नाही आणि आम्हालाही तिकडे जाता आलं नाही रोडमुळे. चला जाऊयात. अहिल्यानगरमध्ये आहोत आम्ही आता, वरून चाललेलो आहोत ब्रिजवरून. आता आम्ही आलेलो आहोत रांजणगावमध्ये आणि बघू शकता तुम्ही ट्रॅफिक खूप जास्त आहे, कारण की इथे MIDC आहे आणि कंपन्या सुटायचा टायमिंग च्या वेळेला आम्ही आलेलो आहोत. तर इकडे आहे रांजणगावच्या गणपती बाप्पांचं मंदिर. ट्रॅफिक पण खूप जास्त आहे. डेलीचं ट्रॅफिक असतं इथे. गणपती बाप्पा मोरया. चला घेतलेलं आहे दर्शन. अजून चाकणला पण ट्रॅफिक जाम राहील, शिक्रापूरमध्ये थोडं. तर चला जाऊयात. फायनली पोहोचलेलो आहोत आम्ही चाकणमध्ये आणि सकाळी निघलो होतो आम्ही 10-10:15 वाजता. तर आता वाजलेले आहेत 7:45. तर 7-8 तासांचा प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत चाकणमध्ये. तर जाऊन मस्तपैकी आराम करणार आहोत. तर चला जाऊयात. तर आज एवढी फारशी ट्रॅफिक दिसत नाहीये चाकणमध्ये. शिक्रापूरला आणि रांजणगावमध्ये थोडीशी लाईटली ट्रॅफिक होती, आता चाकणमध्ये नाहीये. तरी चला बघूयात पुढे गेल्यानंतर अजून काय आहे ते. चला आम्ही फायनली घरी पोहोचलेलो आहोत. तर मी तुम्हाला सांगितलं होतं बघा मागे नर्मदा परिक्रमाविषयी. 20 मार्चला नर्मदा परिक्रमेचं मी आयोजन केलेलं आहे.
तर बरोबर 20 मार्चला निघणार आहोत. तर अजून काही 4-5 सीटं बुकिंगसाठी राहिलेले आहेत. 4-5 सीटं खाली आहेत. जर कोणाला परिक्रमेसाठी यायचं असेल तर अजूनही वेळ आहे. जर कोणाला यायचं असेल तर आपण जो बजेट केला होता जास्तीचा तो आता कमी केलेला आहे, म्हणजे मागे सर्वांसाठी कमी केलेला आहे. तर ज्यांना कोणाला परिक्रमेसाठी यायचं असेल तर लवकरात लवकर मला संपर्क करा. ज्यांना कोणाला यायचं असेल लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, कारण की अजून 10 दिवस राहिलेले आहे. तर थोडेच सीट बाकी आहेत. तर पुन्हा एकदा सांगते की लवकरात लवकर कळवा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आम्ही नक्की कोणाला भेटायला गेलो, कशासाठी भेटायला गेलो हे तर तुम्हाला समजलंच असेल. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे.